हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये. तुम्हाला जर काही चटपटीत खाण्याची इच्छा झाली असेल, आजची रेसिपी तुमच्यासाठी. चला तर मस्त आपण आज बटाट्यापासून एक नवीन रेसिपी पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. यासाठी मी मोठा असा बटाटा बॉईल करून त्याला थंड करून घेतला. त्याची साल काढून छान याला मॅश करून घेऊया. बटाटा मी साल काढून छान असा मॅश करून घेतलेला आहे. आपण एक भांडे घेतलं आहे. आता आपण जे बटाटा घेतले ते यात ॲड करूया. आता या बटाट्यामध्ये आपण चवीप्रमाणे लाल तिखट आणि मीठ ॲड करूया. भरपूर तुम्ही रेसिपी पाहिली असेल, पण आज आपण एका नवीन पद्धतीने रेसिपी ट्राय करणार आहोत. मस्त लागते. लहान मुलांना तुम्ही काहीतरी खायची इच्छा झाली असेल त्यात देऊ शकता. मस्त एखाद्या वेळेला वाटते काहीतरी चटपटीत खावं, त्यावेळेस मस्त अशी तुम्ही चटपटीत रेसिपी बनवू शकता. आता थोडीशी चिरलेली कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता, थोडीशी ओली मिरची. तुम्हाला मिरची नाही टाकायची नाही टाकली तरी पण चालते. थोडासा ओवा घेतलेला आहे, अगदी थोडासा, आणि जिरं घेतलं आहे, अर्धा चम्मच जिरं आहे. आता हे सर्व आपण छान असं मिक्स करून घेऊया व्यवस्थित. त्यानंतर यामध्ये आपण अर्ध लिंबू ॲड करूया, अर्धा लिंबाचा रस. चटपटीत बनण्यासाठी आपण लिंबू, तुम्ही आमचूर वगैरे पावडर असेल तरी पण टाकू शकता. पहा, सर्व साहित्य आपण छान असं मिक्स करून घेतलं आहे. तुम्ही लहान मुलांसाठी बनत असाल तर थोडंसं लाल तिखट टाकलं तरी चालते, जास्त मिरचीचा उपयोग नाही केला तर चालेल. आता आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर ॲड करूया. जेवढं बसेल तेवढं यामध्ये ॲड करायचं, कारण आपल्याला घट्ट याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. व्यवस्थित आपण सर्व पीठ छान असं मळून घेतलं आहे. आपण छान असं पीठ मळून घेतलं आहे. आता तुम्हाला पाहिजे त्या आकाराचं तुम्ही असं छान असा गोळा घ्यायचा आणि तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही याला शेप देऊ शकता. पण मी याला मच्छीसारखा असा छान असा लांबडा असा शेप देणार आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही गोल बनवू शकता, चौकोन बनवू शकता. पाहिजे तुम्हाला मुलांना आवडेल तसे तुम्ही वेगवेगळे याला शेप देऊन छान असा नाश्ता तयार करू शकता. या पद्धतीने मी असं छान याला शेप देणार आहे. मस्त असं सर्व छान आपण असं सगळं नाश्ता तयार करून घेऊया. आपण सर्व छान असा आपला नाश्ता तयार करून घेतला आहे. आता ज्या भांड्यामध्ये आपण पीठ तयार केलं होतं त्याच भांड्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर ॲड करूया. 1-2 चम्मच आहे. आणि थोडंसं पाणी घालून असं छान अशी पेस्ट तयार करून घेऊया. पाहिजे छान अशी पेस्ट तयार केलेली आहे. गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. तेल पण छान गरम झालेलं आहे. आता आपण छान असं तयार केलेलं आपला नाश्ता याच्यामध्ये डुबवून छान असं बुडवायचं व्यवस्थित आणि याला फ्राय करून घ्यायचं. छान याला आपण फ्राय करून घेऊया. हलक्या हाताने सोडून घ्यायचं. आपण छान असं तेलात सोडून घेतलं तर छान याला फ्राय करून घेऊया व्यवस्थित. दोन्ही साईडनं छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण याला छान फ्राय करून घेऊया. अगदी मस्त दिसत आहे. खायला खूप चटपटीत छान असा आपला नाश्ता, स्नॅक्स पोटभरीच आहे. मुलं आवडीने खातील. याला शेजवान चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर मस्त लागतो. तुम्ही कधी पण बनवून खाऊ शकता. आणि असं बनवून तुम्ही ठेवले तरी पण कधी पाहिजे तर फ्राय करून घेऊ शकता. मस्त छान लागते. डब्यामध्ये बनवून असं ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये आणि मस्त पाहिजे तेव्हा फ्राय करायचं, गरमागरम खायचं. मस्त लागते. पहा, मुलांना चहाच्या वेळेस 4 वाजता चहासोबत मस्त. नेहमी वडापाव ते समोसा वगैरे खाऊन कंटाळतात मुलं, काहीतरी वेगळं मस्त असं तुम्ही नवीन नाश्ता देऊ शकता. आणखीन 1 मिनिटभर छान याला फ्राय करून घेऊया. पहा, दोन्ही साईडनं व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही. मस्त असा कलर आलेला आहे. छान असे मस्त कुरकुरीत आपला छान असा नाश्ता तयार झालेला आहे. पाहू शकता मस्त सुंदर कलर आहे. पहा, चला तर याला काढून घेऊया. पहा, कुरकुरीत मस्त छान आपला नाश्ता तयार झालेला पाहू शकता. खूप सुंदर खायला लागतोय. पहा, खूप चविष्ट आणि मुलांना नक्की आवडेल. पहा, मस्त आतनं सॉफ्ट आणि वरनं अगदी कुरकुरीत पाहू शकता तुम्ही. हा आवाज किती कुरकुरीत झालेला आहे आणि खायला तेवढाच छान असा आपला नाश्ता तयार होतो. पहा, अगदी वरनं कुरकुरीत आणि आतनं एकदम सॉफ्ट आहे. गरम आहेत आणखीन फार. मस्त छान अशी आपलीची रेसिपी आहे. कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.